बीड जिल्ह्यामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले, नदी नाले ओढ्यात तुडूंब भरून वाहत आहेत। विशेषतः जर बघितलं तर बीड शहरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे आणि मांजरा नदी असेल, बिंदुसरा नदी असेल, सिंदफणा आणि गोदावरी या नदीकाठच्या गावामध्ये पाणी आहे। बीड शहरामध्ये आपण धांडेनगर परिसरामध्ये आहोत आणि अशा पद्धतीने इतिहासात कधी नव्हे ते एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि इथलची अनेक घरं पाण्याखाली गेली, दुकानामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतो की ही पाऊस कोपला आहे का मानवाची चूक आहे, यावरती आपण विचारणार आहोत। प्रशासन देखील काय करते, आपल्यासोबत नागरिक आहेत, काय सांगाल नेमकं? एवढा बीड जिल्ह्यामध्ये पाऊस झालाय, अनेक नदी नाले ओढे तुडूंब भरून वाहत आहेत, तर काही ठिकाणी खूप मोठं नुकसान देखील झालंय। तर याच्या पाठीमागे ही नेमकी मानवी निर्मित चूक आहे का पाऊस कोपलेला आहे? दोन्ही गोष्टी आहेत। एक तर निसर्गाचा प्रकोप झालेला आहे आणि त्याला माणूसही जबाबदार आहे। आपण नद्याच्या पात्रात घरं बांधलेत, कुणी नदीच्या पात्रात मुरुम टाकून रस्ते बनवलेत, कुणी आणखीन काय काय केले, रस्त्यात पाणी, अशी परिस्थिती झाली। आपण निसर्गात झाडं तोडलेत, कधी झाडं तोडल्यामुळं कधी पाऊसच पडत नाही आणि कधी पडला तर असा पडतोय की आता बघा शहरात इथं रस्ता आहे का इथं शेततलाव हे दिसायला तयार नाही। म्हणजे मानवानं एकूणच निसर्गासोबत छेडछाड केली आणि त्या छेडछाडीचा परिणाम आपल्या सगळ्याला भोगायला वाट लागतोय। आता शिवाजी धांडेनगर भागातला मुख्य रस्ता आहे 60 फुटाचा, तो 100 फुटाचा नाले आणि मिळून 100 का 60 फुटाचा सांगतात, पण तिथं 20-25 फुटाचा रस्ता आहे। मात्र मुख्यतः जर बघितलं तर या धांडेनगरमध्ये सुरुवातीला हा नाला होता आणि त्याचा खूप मोठा ओढा देखील होता, मात्र आता ओढा कुठंच राहिला नाही। नाही, नक्कीच जसं या भागात पहिल्यांदा प्लॉटिंग पाडत गेली, नाल्याचा जो ओढा होता तो नाल्यात आणून ठेवला आणि जो आता 60 फूट रस्ता आहे, 60 फूट रस्ता नाल्यासहित असताना देखील आज जर परिस्थिती जर बघितली तर नाला 2 ते 3 फुटाचा झाला आहे आणि रस्ता तो 20 फुटाचाच झाला आहे। याला प्रशासन पण जबाबदारी, कारण त्यांनी फक्त गुत्तेदार पोसायचं म्हणून जसं पाहिजे तसं काम करून घेतलं। त्याच्या नाला राहिलाच नाही ना तिथं, नाला नाहीच आहे, नाला ठेवलाच नाही। या प्रशासनाने माणसाची चूक आहे, प्रशासन असलं तरी शेवटी। मला महत्त्वाचा विषय विचारायचा की बीड जिल्ह्यामध्ये इतिहासात कधीच अशी परिस्थिती निर्माण झाली नाही, मग आज धरणं सगळे ओव्हरफ्लो झालेत, मग धरणाची डागडुगी असेल, धरणाचं गाळ काढणं असेल, हे केलं गेलंय का? आणि हे जर केलं गेलं नसेल तर ही चूक कोणाची? मागच्या 4 ते 5 दिवसापासून आम्ही ग्राउंडवरती आहोत। आम्ही बघतोय जिथं जिथं शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे तिथं छोटे छोटे जे बंधारे आहेत ते दोन्ही बाजूने म्हणजे बंधारा त्या ठिकाणी बंधाऱ्यात अडकलेले लाकडं असतील किंवा इतर वस्तू त्यामुळे बाजूने फुटलं आहे आणि शेकडो एकरच्या जमिनी वाहून गेल्या आहेत। त्यामुळे नद्यांवरती ज्या पद्धतीने आपण अतिक्रमण केलं आहे, बंधारे बांधताना त्या ठिकाणी इंजिनियरांचं मत किती विचारात घेतलं आहे हे सुद्धा विचार करण्यासारखं आहे। आणि बीडसारख्या शिवाजी धांडेनगर परिसरामध्ये आम्ही आहोत। आज आम्ही तिसऱ्यांदा इथे आलोत, तर आता इथे घरांमध्ये पाणी आहे, रस्त्यांवरती पाणी आहे, जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे। आणि जुनी नगरपालिका प्रशासन असेल, त्यांनी जे इथलच्या नाल्याचं पाण्याचं जे काही ज्या पद्धतीने पाण्याचा निचरा करणं गरजेचं ते झालंय का? सगळं नगरपालिकेचं कुठल्याही प्रकारचं ठोस काम इथं पाहायला मिळत नाही। एकतर नदीमध्ये रस्ता बांधला आहे आणि रस्त्याच्या बाजूला घर आहेत, 100 फुटाचा रस्ता आता 25-30 फूट ठेवला आहे, म्हणजे लोकांची चूक आहे, जे प्लॉटिंग करतात त्यांची चूक आहे आणि ह्या सगळ्यांना पाठीशी घालणारं नगरपालिका प्रशासन आहे। त्यांना एकदा चाबकाने फटकारलं पाहिजे, कारण इथं आता पेशंट आम्ही बघितलं तर पेशंटचा जीव परिस्थिती आहे। विशेषतः काही घरामध्ये जे गंभीर आजारी असलेले रुग्ण आहेत ते देखील रुग्ण आहेत। मात्र अशी परिस्थिती असताना या ठिकाणी जी कधी नव्हे ती अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, या परिस्थितीला जबाबदार कोण असा ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो त्यावेळेस एक तर निसर्ग तर कोपलेला आहे, कधी नव्हे ते 1.5 पट म्हणजे 150 पट पाऊस बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे। अनेक महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आहे। मात्र जर दुसरीकडे बघितलं तर ज्या ठिकाणी नैसर्गिक नदीचे प्रवाह आहेत ते नैसर्गिक नदीचे प्रवाह अडवण्याचं काम देखील केलेलं आहे। काही धरणांची डागडुगी केली नाही, विशेषतः धरणामधला गाळ देखील काढला नाही। त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यातील जी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे ही निसर्ग कोपला एक बाजू आहे, मात्र दुसरीकडे निसर्गावरती ज्या पद्धतीने लोकांनी अतिक्रमण केलेले आहे त्या अतिक्रमणाचा देखील हा फटका म्हणावा लागेल। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।